आमची जायची तयारी झालेली आहे. लिस्ट बघ आपली मोठी, एवढी मोठी लिस्ट आहे. संपलं काय? ठीक आहे तयारी बरोबर प्रवास चालू झालेला आहे 3 दिवसाचा. एक नंबर वेटर बेल मस्त ना, एक नंबर. ते म्हणजे परशुराम मंदिर. मित्रांनो, बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी महेंद्र पाटील घेऊन आलो आहे आमच्या एकनिष्ठ पेंटर ग्रुपचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आमची तयारी आणि सुरुवात आमची सर्व दर्शनाची त्याचा व्हिडिओ आपल्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न आहे. तर चला तर मग व्हिडिओ पाहूया पूर्ण. तर बघूया आता आपण काय काय सामान आणले टेम्पोमध्ये. चला सर्व व्हिडिओ करत. एवढी मोठी लिस्ट आहे सामनाची एकनिष्ठ पेंटर ग्रुपची. आणि ते सर्व आता याच्यामध्ये आमचं सामान आणलेलं आहे. सर्व सामान आता जॉलने मी नेलेलं आहे. तर काय सुशांत, संपलं काय? सगळ्या पण दुसऱ्या आणलेल्या आहेत आणखीन. अशी सर्व तयारी आहे उद्याची. सामनाची सर्व तयारी चालू आहे आणि वेगवेगळे सर्व सामान करून प्रत्येक लिस्ट बनवत आहे. सोयाबीन न्यायचं टाकूया ना, झाली का तयारी बरोबर? चालू आहे. ते वेलची त्याच्यात टाकतोस, वेलची चहाला आपल्याला जायची तयारी झालेली आहे. सामान वगैरे सर्व इथे आणून ठेवलेलं आहे. सर्व पाण्याचे बॉटले बिटले सर्व सामान ची तयारी आज केलेली आहे. आणि उद्या आम्ही सकाळी निघणार आहोत सर्व. आता आम्ही आलेलो ते म्हणजे पद्मावती मंदिरामध्ये, जिथून आमची ग्रुपची सुरुवात झाली. ते नारळ फोडायला सर्व देवांना नारळ फोडत आम्ही चाललेलो आहोत. तर आता इथे सुद्धा सोमेश्वरमध्ये पण नारळ फोडणार आणि कापरे देवाला पण नारळ फोडणार. आणि इथे आमच्या चिंचोडी गावामधील हनुमान मंदिर, पांडवादेवी सर्व इथे नारळ फोडून झालेले आहेत आता. तर आता सुरुवात आहे प्रवासाला उद्या. तर हा आहे आमचा एकनिष्ठ पेंटर ग्रुप. चला तर मग आता प्रवासाला सुरुवात झालेली आहे. चला व्हिडिओ पाहूया. आता आम्ही सकाळी निघालेलो आहोत ट्रिपला. तर आता सर्व आम्ही बेडवर बसलेलो आहोत आणि आमचे प्रवास चालू झालेले आहे 3 दिवसाचा. काही आमचे पेंटर झोपलेले आहेत. काय मग कसं वाटतंय? एकदम मजेत. हो काय मग सकाळचा कसं वाटतंय प्रवास? एकदम आनंदामध्ये. तू कसा माझा माणूस? एक नंबर वेटर बेल मस्त ना, एक नंबर. काय सागर हो बघा हो, काय मग मजेत ना? एकदम मस्त. आमिर संदेश हो चौकाश बाबा. तर आता असा सर्व प्रवास झाला. काय रणजित कसं वाटतंय? आता आपला प्रवास कुठेच पहिला थांबणार आहे. तर असा सकाळचा आमचा प्रवास चालू झालेला आहे.
गिरगिर करी गिरड्या भरी लहरी बजवा ध्वजा गिरगिर करी गिरड्या भरी लहरी बजवा ध्वजा
उगवला तारा तिने आला घरचा शिवाजी राजा 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 युगायुगांचा घडाळधार युगायुगांचा घडाळधार यौवन सागरी घरीधर धार यौवनी सागरी धर मराठा मरदा होणी धरदा मराठी मरदा होणी धरदा काठीला चलूजा बुधा उगवला तारा तिने आला घरचा शिवाजी राजा उगवला तारा तिने आला घरचा शिवाजी राजा राजा कृष्ण हर हर घरी दिल घरी हर हर घरी दिल घरी उगवला तारा तिने आला शिवाजी राजा उगवला तारा तिने आला घरचा शिवाजी राजा मावले जिद्दीने लढले शिवबा संगे मावले जिद्दीने लढले लढता लढता धरती आमचे पडले लढता लढता धरती आमचे पडले त्यामर्द मराठ्यांची अजून ताट मानारे अजून ताट मानारे रायगड किल्ला महाराजाची शान आहे रायगड किल्ला महाराजाची शान आहे रायगड किल्ला महाराजाची शान आहे चौबाजूनी होती किल्ल्याला किवटबंदी चौबाजूनी होती किल्ल्याला किवटबंदी नव्हते मोगलांचे आक्रमणाची संधी नव्हती मोगलांना आक्रमणाची संधी किल्ल्याच्या अवतीभोवती किल्ल्याच्या अवतीभोवती काठेरी राहणारे काठेरी राहणारे किल्ला महाराजाची शान आहे रायगड किल्ला महाराजाची शान आहे रायगड किल्ला महाराजाची शान आहे रायगड किल्ला महाराजाची शान आहे समाधी आहे तेथे महाराज शिवरायांची समाधी आहे तेथे महाराज शिवरायांची पराक्रमाची आणि साक्षरतेची शौर्याची पराक्रमाची आणि साक्षरतेची शौर्याची वैभवशालीवरती गौरवाचे स्थान आहे वैभवशालीवरती गौरवाचे स्थान आहे रायगड किल्ला महाराजाची शान आहे रायगड किल्ला महाराजाची शान आहे रायगड किल्ला महाराजाची शान आहे तर मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहोत ते म्हणजे परशुराम मंदिर.
तर आता सर्व एकनिष्ठ पेंटर ग्रुप चाललेले आहेत आणि इथे आता आम्ही दर्शन घ्यायला चाललेलो आहोत. तर बस इथे थांबलेली आहे. आता पुढे दर्शन घेऊया. चला तर मग परशुराम मंदिरात तिथं आलेलो आहोत. तर आता हे सर्व आमची एकनिष्ठ पेंटर ग्रुप आता पहिलाच म्हणजे प्रवासाचा दिवस आणि पहिलेच दर्शन परशुराम मंदिर. सर्व आनंदित आहेत, पाहू शकता. नंतर आपण त्यांचे प्रत्येकाचे मत जाणून घेणारच आहोत. सर्व आनंदित आहेत. आमची हे पाठचे आहेत ती जरा म्हणजे भजा विजन करून जरा थकलेले आहेत, त्यामुळे पाठी आहेत. आणि दिनेश भाऊ आणि सर्व आमची जरा थोडी वाजनकार आहेत ना, थकलेले आहेत जरा. काय बोलता मग प्रभाऊ? नंतर मुलाखत घेणारच आहोत. तर श्री परशुराम मंदिर प्रवेशद्वार त्यातून आता मी चाललेलो आहोत. आला आला आला. तर आता आम्ही पोचलेलो आहोत ते म्हणजे परशुराम मंदिर. तर आपण आता जाणार आहोत मंदिराच्या आतमध्ये, पाहणार आहोत. तर मित्रांनो मी आलेलो आता 2 वेळा तर झालेलं आहे माझ्या इथे. तर आता ही एकनिष्ठ पेंटरसोबत आमची आता जी पिकनिक आहे त्यासोबत पण आम्ही आता आलेलो आहोत सर्व. इथं सुरुवात आहे, इथून पहिलाच प्रवास आमचा जे उतरलेला आहे तो इथून सुरुवात दर्शन केलेलं आहेत आम्ही. तर सर्व एकनिष्ठ पेंटर ग्रुप आम्ही सर्व आलेलो आहोत इथे आणि सर्व आपापल्या पद्धतीने सर्व पाहत आहेत काय काय आहे ते. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे, तर पाहतच राहा व्हिडिओ. तर मित्रांनो तर ही सर्व आमची पेंटर ग्रुप पिकनिक आहे. तर असे सर्व इथे परशुराम मंदिराचे ठिकाण आहे. तर मित्रांनो आधीचा एक व्हिडिओ मी केलेला आहेतच, तो आम्ही 2 व्हीलरचा सफरमध्ये हा इथला परशुराम मंदिर पाहिलेला आहे. तो व्हिडिओ आपल्याला आपल्या यूट्यूबमध्ये आहे, तो पाहू शकता. तर मी हा थोडक्यात आता आमचा व्हिडिओ याच्यामध्ये करून आपल्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न आहे. तर व्हिडिओ पाहतच राहा मित्रांनो. तर असे हे आपल्याला दगडावर कोरीवकाम केलेले खांबवरती शिल्प पाहायला सुद्धा मिळत आहेत. तर हे आहे श्री रेणुका माता मंदिर. तर मित्रांनो आपण आतमध्ये जाऊ शकत नाही कारण व्हिडिओ करायला आपल्याला परवानगी नाही, त्यामुळे आपण बाहेरूनच जेवढं आहे तेवढं व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि हे बाजूलाच आपल्याला एक हौद आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मस्त कासव मासे वगैरे सर्व आपल्याला याच्यात पाहायला मिळतात. आणि आता पावसाचा दिवस असल्याकारणाने इथं थंड वातावरण आणि झरं वगैरे सर्व आहेत पाण्याचे. आणि मस्त छान असं मंदिर आहे पाहण्यासारखं. थंड वातावरण आणि गारवा आणि निसर्गरम्य असं वातावरण गार. तर याच्यात आता आम्ही आलेलो आहोत सर्व एकनिष्ठ पेंटर ग्रुप. तर मित्रांनो हा होता पिकनिकचा पार्ट 1 व्हिडिओ. भेटूया पार्ट 2 व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईबर लाईक शेअर नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.